छत्रपती संभाजी महाराजांना साहित्याप्रती एवढी आस्था, एवढं प्रेम जर लाभलेलं असेल तर ते अर्थात छत्रपती संभाजी महाराजांना आले त्यांच्या आजोबांकडून, शहाजीराजांकडून, शिवाजी महाराजांकडून. कारण शहाजीराजांकडं ज्यावेळेस शहाजीराजे बेंगलोर मुक्कामी होते त्यावेळेस त्यांच्याकडे 72 कवी होते. त्यांच्या आश्रयाला 72 कवी होते. स्वतः शहाजीराजे संस्कृतचे जाणकार होते. तीच परंपरा पुढे शिवाजी महाराजांकडे आली. शिवाजी महाराजांना सुद्धा त्यांच्या स्वराज्य निर्मितीच्या कालखंडामध्ये काही साहित्यकृती किंवा साहित्यिक योगदान देण्यामध्ये किंवा साहित्यामध्ये काहीतरी निर्मिती करण्यामध्ये पुरेसा वेळ भेटला नाही. पण छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत त्यांनी हे होऊ दिलेलं नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या शिक्षणाची भरपूर आणि पुरेपूर अशी काळजी शिवाजी महाराजांनी घेतलेली. त्यांना संस्कृतचं ज्ञान दिलेलं आहे, त्यांना फारसी भाषेचं ज्ञान दिलेलं आहे, त्यांना ब्रज भाषा येत होती, हिंदी, मराठी या सर्व भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. आणि याच परंपरेमधून छत्रपती संभाजी महाराजांनी आज जे आजच्या घडीला आपल्याकडे ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये 4 ग्रंथ संभाजी महाराजांचे उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये पहिला ग्रंथ येतो तो म्हणजे बुधभूषण, त्यानंतर नायिकाभेद, नंतर नखशिख आणि 7 शतक अशी 4 ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांचे आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि 4ही ग्रंथ एका भाषेतले नाही आहेत, ते वेगवेगळ्या भाषेमधले आहेत. त्यातला बुधभूषण हा ग्रंथ संस्कृतमध्ये आहे, नायिकाभेद, नखशिख हे ब्रजमधले ग्रंथ आहेत, 7 शतक हा ब्रज हिंदीमध्ये असलेला ग्रंथ आहे. आणि ह्या ग्रंथांचे विषय पण वेगळे आहेत. बुधभूषण हा जो ग्रंथ आहे हा एक राजनीतीवरचा ग्रंथ आहे. तो छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याकडे ठोस पुरावा आता उपलब्ध नाहीये, पण एका तर्कानुसार जर हे करायचं झालं तर छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 17व्या वर्षी हा ग्रंथ लिहिलेला आहे. 17व्या वर्षी एक युवराज छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे संस्कृतमध्ये ग्रंथ लिहित आहेत. तर या ग्रंथामध्ये 3 अध्याय आहेत. त्या 3ही अध्यायामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी पहिल्या अध्यायामध्ये आपल्या कुळाची स्तुती गायलेली, देवतांना वंदन केलेलं आहे. त्यानंतर संभाजी महाराजांनी दुसऱ्या अध्यायामध्ये राजांची कर्तव्य काय असली पाहिजेत, राजाने राज्यकारभार कसा करावा, अमात्यांना काय कामं केली पाहिजेत, हेरांनी काय काम केली पाहिजेत आणि एकंदरीत राज्यव्यवस्था कसली असली पाहिजे ह्यावरती फार सुंदर आणि मार्मिक विवेचन केलेलं आहे. आणि हा ग्रंथ अभ्यासल्यानंतर असं आपल्याला जाणवतं की छत्रपती संभाजी महाराजांनी ह्या ग्रंथाची निर्मिती करत असताना भरपूर अशा म्हणजे हिंदू धर्मातील जे राजनीतीवरचे ग्रंथ असतील किंवा धर्मशास्त्रावरचे जे ग्रंथ असतील ते हिंदू धर्मातीलच नाहीत, हिंदू धर्मातील, जैन धर्मातील, बौद्ध धर्मातील अशा सर्व धर्मातील ग्रंथांचं ज्ञान त्यांनी त्याच्यामध्ये सार म्हणून त्यात समाविष्ट केलेला आहे. तर असा हा बुधभूषण ग्रंथ आहे. दुसरा ग्रंथ आहे तो नायिकाभेद आणि नखशिख. तर नायिकाभेद आणि नखशिख जे 2 ग्रंथ आहेत ना ते थोडक्यात राधाकृष्णाशी रिलेटेड आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा जो प्रथम संबंध आला म्हणजे उत्तरेशी, कारण उत्तरेमध्ये कृष्ण भक्तीचा खूप मोठा एक काय म्हणतो ते संप्रदाय आहे की कृष्ण आणि राधावरती प्रेम करणारे लोक आहेत. छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेस आग्र्याच्या भेटीमध्ये होते त्यावेळेस त्यांचा संबंध उत्तरेशी आला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कविकलशामुळे छत्रपती संभाजी महाराजांना ब्रज हिंदी भाषांचं ज्ञान आलं. तिकडची संस्कृती असेल राधाकृष्णाविषयी ती त्यांना कळाली. त्यातून त्यांनी हे 2 ग्रंथ नायिकाभेद जो ग्रंथ आहे ना तो थोडक्यात नायिकांचे जे वेगवेगळे भेद आहेत, थोडक्यात सोप्या भाषेमध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर नायिका लाजताना कशी असते किंवा त्याच्या ज्या वेगवेगळ्या छटा असतात त्यांचं त्यांनी एक त्या छंदांमध्ये फार छान वर्णन केलेलं आहे. दुसरा जो ग्रंथ आहे नखशिख नावाचा आहे. तर नखशिख ग्रंथ नावामध्येच आहे नख आणि शिख. नख म्हणजे पायाचे नख, आपल्या पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत जे नायिकांचं वर्णन केलेलं आहे, त्यांच्या प्रत्येक अंगाचं, त्यांच्या प्रत्येक अवयवांचं की कसे असले पाहिजेत, काय ह्या सर्व गोष्टींचं त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यानंतर शेवटचा जो ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांचा येतो म्हणजे तो 7 शतक. आता हा 7 शतक ग्रंथ हा अध्यात्मावरती आधारित आहे. थोडक्यात या ग्रंथाच्या स्टार्टिंगला संभाजी महाराज असं म्हणतात की सीता पगनश चंद की भजी के संभ समाज 7 शतक ग्रंथ ही रचियो संतन के हित काज. म्हणजे सीतेच्या चरणावरती जे नख आहेत त्या नखांना आराधून हा छत्रपती संभाजी राजा संत आणि समाजाच्या हितासाठी 7 शतक या ग्रंथाची निर्मिती करतोय. या 4ही ग्रंथांचे आपण जर विषय बघितले तर हे वेगवेगळे आहेत. त्यामध्ये बुधभूषण हा राजनीतीवरचा आहे, नायिकाभेद वेगवेगळ्या परंपरेमध्ये तो 7 शतक. म्हणजे एवढ्या वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या भाषेमधून म्हणजे बहुभाषिक छत्रपती संभाजी महाराज साहित्यिक, बहुभाषिक साहित्यिक छत्रपती संभाजी महाराज हे 4 ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केलेले आहेत. आणि
छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळेस एक पंडित होते, केशव पंडित म्हणून, ज्यांनी राजारामचरित्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांनी पण छत्रपती संभाजी महाराजांची फार विशेषणं चांगली लावलेली. ते म्हणतात की सकल शास्त्र विचार धर्मज्ञ शास्त्र कोविद छत्रपती संभाजी महाराजांना म्हणतात. एक निवाडा छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये झाला होता. जे पत्र उपलब्ध आहे आपल्याकडं, प्रल्हाद निराजे म्हणून त्यांचे मंत्री होते छत्रपती संभाजी महाराजांचे. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या मंत्र्यानं निवाड्याच्या पत्रामध्ये असं म्हणलेलं आहे की साहेब सर्वज्ञ छत्रपती संभाजी महाराज, साहेब म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, साहेब सर्वज्ञ, शास्त्राचा अर्थ पंडिताचा निशा होय ऐसा करतात. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज शास्त्र, पुराण वगैरे धर्मशास्त्राचा सर्व अभ्यास करणारे माणूस आहेत. त्यांना सर्व धर्मशास्त्रांचा, शास्त्रातील ग्रंथांचा, पुराणांचा व्यवस्थित असा अभ्यास आहे. स्वतः छत्रपती संभाजी महाराजांना मंत्रीच सांगतोय की संभाजी महाराज शास्त्रांचा अभ्यास करणारे आहेत वगैरे वगैरे. ह्या गोष्टींचं ते आपल्याला समकाळामधूनच पुरावे भेटतात. त्यांच्या शिक्षणाविषयी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या अजून बरेचसे पुरावे भेटतात.